Good morning everyone. Today we are now discuss the most important topic is bridge type rectifiers. Last lecture ला आपण हाफ वेव रेक्टिफायर बद्दल आपण डिस्कस केलं होतं, ठीक आहे. आणि आज सेकंडवर आपण ते ब्रिज टाइप रेक्टिफायर बद्दल डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. हाफ वेव रेक्टिफायर आणि ब्रिज टाइप रेक्टिफायर हे तुम्हाला दोघं क्वेश्चन हा एक तर तुम्हाला क्वेश्चन हाफ वेव रेक्टिफायर बद्दल विचारला जाईल किंवा फुल वेव ब्रिज रेक्टिफायर बद्दल विचारला जाईल तुम्हाला. हे दोन क्वेश्चन पैकी तुम्हाला एक क्वेश्चन कोणताही कंपल्सरी येणार म्हणजे येणार आहे, 100% येणार, ठीक आहे. किती मार्क येईल तुम्हाला? 6 मार्क येणार आहे, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करायचं, ठीक आहे. रेक्टिफायर म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. रेक्टिफायरचं काम काय असतं? हा AC ला DC मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो, बरोबर. हा काय करेल? AC टू DC करायचं काम करतो. आता हा कोणता टाइपचा रेक्टिफायर आहे? ब्रिज टाइपचा रेक्टिफायर. ब्रिज टाइपच्या रेक्टिफायर मध्ये बघा काय काय आपण यूज केलेले आहे. इथे आपण एक ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, ठीक आहे. तीनच गोष्टी आपण फक्त यूज केलेल्या आहेत. एक ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, 4 डायोड यूज केलेले आपण. कोणते डायोड? हे पीएन जंक्शन डायोड असणार आहे. हे बघा डायोड 1, डायोड 2, डायोड 3 आणि डायोड 4. आणि बघा तिसरी गोष्ट काय आहे? आपण इथं लोड रेजिस्टन्स दिलेला आहे. इथून आपण आउटपुट घेणार आहोत, ठीक आहे. इकडनं आपण AC सप्लाय देणार आहोत आणि इकडनं आपण DC सप्लाय घेणार आहोत, ठीक आहे. समजून घ्या. आता याचं वर्किंग सांगतो तुम्हाला. वर्किंग एकदम इझी आणि सिंपल आहे. फक्त एकदा समजून घ्या, तुम्हाला लाईफ टाइम तुम्ही याचं वर्किंग कधी विसरणार नाही. एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो आता, ठीक आहे. आता बघा इकडनं काय करतो मी? इकडनं इनपुट सप्लाय प्रोव्हाइड करेल, बरोबर. इकडनं काय केलं मी? इनपुट सप्लाय वगैरे प्रोव्हाइड करेल. इनपुट सप्लाय दिल्यानंतर काय होईल? इकडं तुमचा सप्लाय बसेल, ठीक आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आता सप्लाय वगैरे इकडे आल्यानंतर आता बघा व्यवस्थित मी काय बोललो होतो, जो पीएन जंक्शन डायोड असतो इथे दोन कंडिशन असतात. एक फॉरवर्ड बेस कंडिशन आणि एक रिव्हर्स बेस कंडिशन. फॉरवर्ड बेस कंडिशन म्हणजे काय? इथे पीएन जंक्शन डायोडला सप्लाय व्होल्टेज जर पॉझिटिव्ह जर भेटला, ठीक आहे, पी ला जर पॉझिटिव्ह भेटला आणि एल ला निगेटिव्ह जर भेटला तर ही कंडिशन कोणती झाली? फॉरवर्ड बेस कंडिशन झाली. फॉरवर्ड बेस कंडिशन मध्ये करंट नेहमी फ्लो होऊन जातो सर्किट मधून, ठीक आहे. आणि त्याच्या अपोजिट मध्ये काय? रिव्हर्स बेस कंडिशन. रिव्हर्स बेस कंडिशनला कधीच करंट फ्लो होत नाही सर्किट मध्ये, लक्षात घ्या. का होत नाही? कारण की पीएन जंक्शन डायोड मध्ये बघा पी ला काय भेटतोय? इथं निगेटिव्ह भेटतोय, पॉझिटिव्हला निगेटिव्ह भेटतोय आणि इथं निगेटिव्हला काय भेटतोय? इथं पॉझिटिव्ह भेटतोय. म्हणून इथं करंट वगैरे फ्लो होत नाही, ठीक आहे. आता समजून घ्या व्यवस्थित. आता इथं मी सप्लाय दिलेला आहे, इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह भेटलेला आहे, बरोबर. आता बघा हा डायोड कसा कंडक्ट होईल? सुरुवातीला इकडनं सप्लाय आला पॉझिटिव्ह. मी काय बोललो होतो, जो डायोड असेल डायोड इथं काय असेल? पॉझिटिव्ह. इथं काय असेल? निगेटिव्ह असेल, बरोबर. इथं काय असेल? पॉझिटिव्ह असेल. इथं काय असेल? निगेटिव्ह असेल. इथं काय असेल? पॉझिटिव्ह. इथं काय असेल? निगेटिव्ह असेल. इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. आता बघा डायोड हा कसा कंडक्ट होणार आहे? या टाइमला फक्त दोनच डायोड कंडक्ट होतील. एका टाइमला दोन डायोड कंडक्ट होणार आहे. एक होणार तुमचा D1 आणि D3. हे दोघं फॉरवर्ड बेस मध्ये असणार आहे आणि हे जे असणार आहे D2 आणि D4 हे दोघं रिव्हर्स बेस मध्ये असणार आहे. कसं असणार आहे बघा. आता सप्लाय दिला पॉझिटिव्ह D1 ला भेटला, बघा पॉझिटिव्ह ला भेटला. आता बघा हे करंट कसं फ्लो होणार तुमचं? या पद्धतीने बघा D1 करून आलं, नंतर परत इकडे आलेलं आहे, नंतर D3 येऊन गेलेलं आहे, परत तुमचा सप्लाय आलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे एका टाइमला बघा तुमचा डायोड D1 आणि D3 हे जे तुमचे काय फॉरवर्ड बेस कंडिशन मध्ये आलेले आहेत, तिथून करंट तुमचा असं फ्लो होणार आहे. लक्षात आलं? असं करंट फ्लो झाला आहे बघा. हा सप्लाय दिलेला आहे मी, ठीक आहे. एक पॉझिटिव्ह ऑफ सायकल, एक निगेटिव्ह ऑफ सायकल. आता सप्लाय दिल्यानंतर मला आउटपुट कसं कोण देणार आहे? फक्त डायोड D1 आणि D3. हे बघा डायोड D1 आणि D3 फक्त मला काय देता इथं? आउटपुट देत आहे, ठीक आहे. लक्षात आलं? हे झालं काय तुमची फॉरवर्ड बेस कंडिशन. फॉरवर्ड बेस म्हणजे D1 आणि D3 फक्त दोनच ऑपरेट होणार आहे. नंतर बघा D2 आणि D4 हा ऑपरेट का होत नाही? कारण की हे रिव्हर्स बेस मध्ये D2 आणि D4 हे बघा दिसतंय का? इथं काय भेटलंय? त्याला रिव्हर्स बेस भेटलेला आहे. इथं काय भेटलंय? याला रिव्हर्स बेस भेटलेला आहे. म्हणून इथून करंट फ्लो होत नाही. लक्षात आलं? फर्स्ट कंडिशनला काय होणार आहे? फक्त तुमचा D1 आणि D3 ऑपरेट होणार आहे. D2 आणि D4 काय असणार आहे? रिव्हर्स बेस असणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा जेव्हा सायकल चेंज होईल तेव्हा इथं काय होईल? निगेटिव्ह सप्लाय बसेल. आता बघा इथं आला तुमचा निगेटिव्ह, इथं आला आता पॉझिटिव्ह. आता बघा सेकंड कंडिशनला काय होणार आहे? तुमचा जो डायोड असणार आहे, डायोड आता बघा कसा कनेक्ट होईल तुमचा, ठीक आहे. डायोड बघा आता डायोड कसा कनेक्ट होणार आहे? आता बघा इथं काय आलेलं आहे? पॉझिटिव्ह आलेलं आहे, बरोबर. आता पॉझिटिव्ह इथं आला म्हणून कोणाला घेतो? पहिले D2 ला घेईल, कारण की D2 चा फर्स्ट काय आहे? पॉझिटिव्ह आहे. हे बघा D2 ला सप्लाय जातोय असा, पॉझिटिव्ह ला घेतलं.
पॉझिटिव्हला घेतल्यानंतर बघा परत काय होतो इकडनं D4 मधून असा जातोय निगेटिव्ह कडे. लक्षात आलं? समजलंय का? वर्किंग पार्ट एकदम सिंपल आहे. या कंडिशनला रिव्हर्स बेस कंडिशनला D2 आणि D4 हे तुमचं दोन डायोड तुमचे फॉरवर्ड बेस मध्ये होणार आहे. फॉरवर्ड बेस झाली म्हणजे काय झालं करंट फ्लो होते सर्किट मध्ये. ठीक आहे. आता ह्या कंडिशनला बघा D3 आणि D4 हे दोघं काय रिव्हर्स बेस मध्ये. रिव्हर्स बेस मध्ये बघा कसं आहे इकडनं पॉझिटिव्ह आहे इकडे याला निगेटिव्ह होते. हा इकडे जाईल का? नाही. म्हणून काय झालं तो इकडे गेला असा. आता बघा इकडनं परत दिसतोय जरा D1 परत काय इकडे निगेटिव्ह आहे इकडे जाईल का तो? नाही म्हणून तो इकडे या पद्धतीने जातोय असं. लक्षात आलं? म्हणून सर्किट मध्ये तुमचं करंट असं फ्लो होणार आहे. हे बघा सेकंड कंडिशनला मला आउटपुट कोण देणार आहे? एक D2 आणि D4 ही सायकल तुमची कंटिन्युअसली चालूच असणार आहे. नंतर ही निगेटिव्ह सायकल संपल्यानंतर परत काय येईल पॉझिटिव्ह मध्ये मला आउटपुट कोण देणार आहे? एक D1 आणि एक D3. निगेटिव्ह सायकलला आउटपुट कोण देणार आहे? परत D3 आणि D4 देणार आहे. लक्षात आलं? एकदम सिंपल वे मध्ये तुम्हाला सांगितलं मी ब्रिज टाइप रेक्टिफायर हा वर्क कसा करतो. ठीक आहे. समजलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. थँक यू.